आता आपण कोथिंबीर वडी बनवण्याचं साहित्य पाहून घेऊ। कोथिंबीर ही मी धुवून चिरून घेतलेली आहे। बेसन, धने, जिरे पूड, तीळ, हळद, ओवा, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ चवीनुसार, तांदळाचं पीठ, किसलेलं खोबरं, 1 लिंबू, हळद आणि तेल। आता आपण कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे ही टाकणार आहे पहिले। त्याच्यानंतर 3 चमचे बेसन घेणार आहे आपण मोठ्या चमच्याने। त्यानंतर आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे। मी 6 हिरव्या मिरच्या होत्या त्याचा ठेचा केलेला आहे। यानंतर आपण याच्यामध्ये थोडा ओवा टाकणार आहे, अर्धा चमचा। नंतर आपण 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घेणार आहे, बारीक किसून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। धने जिरे पूड टाकलं आहे, धनेपूड 2 चमचे आणि जिरेपूड 2 चमचे। 1 चमचा साखर टाकली आहे लहान चमच्याने। त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपण तीळ टाकून घेतलेले आहे। हळद टाकायची आहे आपल्याला। यानंतर आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊ, याने छान चव येते। यानंतर आपण याच्यामध्ये 1 लिंबू पिळून घेणार आहे। लिंबू पिळल्यामुळे याला छान आंबटसरपणा येतो। आता आपण हे सर्व एकत्रित करून घेणार आहे व्यवस्थित, अशा प्रकारे भिजवायचं। आता आपण याच्यात 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। असं बेसन कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा बेसन अजून टाकून घेतलं। आता व्यवस्थित मळायचे। याचे 2 उंडे बनवायचे आहेत आपल्याला। एका कढईत पाणी गरम केलेलं आहे, त्याच्यावर ठेवायसाठी ही जाळी आहे, त्याच्यामुळे आपण या जाळीला तेल लावून घेणार आहे। बघा, या कढईत एवढं पाणी टाकायचं आहे, त्याच्यावर ही जाळी ठेवू आपण। आता आपण हे उंडे बनवून घेऊ आपण। बघा, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे पोलपाटाला लावलं आहे थापायच्या आधी। त्याच्यावर आता हे लाटायचं असं आणि थोडंसं हाताने पण थापायचं व्यवस्थित। थोडं तेल लावायचं बोटाला, म्हणजे चिकटणार नाही बोटांना। आता आपण याचा रोल बनवून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे रोल बनवायचा। त्याच्यानंतर दोन्ही साईडने बंद करायचं आणि हाताच्या साहाय्याने याला रोल करायचं। थोडासा असा दाब द्यायचा, म्हणजे आपली वडी ही उघडणार नाही। मग असं थोडंसं दाबायचं याला हाताच्या साहाय्याने आणि आता उकळायला ठेवायचं गाळणीमध्ये। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं आपण वाफ आणून घेणार आहे आपल्या कोथिंबीर वडीला। 15 मिनिटं झालेली आहेत। बघा, आपली कोथिंबीर वडी किती छान वाफवलेली आहे। आता या कोथिंबीर वडीला आपण गॅसवरून खाली काढून घेणार आहे आणि थोडं थंड होऊ देणार आहे 5 ते 7 मिनिटं। एका प्लेटमध्ये अशी काढून घेऊ आपण आणि याला आता 5 ते 7 मिनिटं थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या कापून घेणार आहेत। बघा, अशा कापायच्या आहेत वड्या। आता आपण कोथिंबीर वडी ही कापून घेतलेली आहे। एका कढईमध्ये आता तेल गरम करायचं आणि या कोथिंबीर वडी आपण तळून घेणार आहे। थोडे लालसर होईपर्यंत तळायच्या। बघा, झाली आहे आपली तळून। म्हणजे ही रेसिपी तुम्ही पण करून बघा। या आपल्या कोथिंबीर वडी आता तयार झालेल्या आहेत।